करमाळा तालुक्यामध्ये होणाऱ्या विकास कामाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी 271 कोटीच्या 71 किलोमीटर 2 जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन केलं। त्याचबरोबर उजनी सारख्या धरणावरती 282 कोटीचा पर्यटन विकास आराखडा या दोन्ही भूमिपूजन कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई साकणकर, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार बबनदादा, या निमित्तानं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी, माढा करमाळा विधानसभेचे सन्माननीय सर्व व्यासपीठावरती वेळेअभावी नामोल्लेख या ठिकाणी करत नाही, या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहीण, माता भगिनी आणि गावगावून आलेले सन्माननीय सर्व सहकारी पत्रकार बंधू, प्रथमतः आपल्या सगळ्याच्या वतीनं आदरणीय दादांचं, तटकरे साहेबांचं, रुपालीताईंचं आणि बबनदादांचं सगळ्याच्या वतीनं प्रथमतः मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आणि आज तुम्ही सगळ्या मंडळींनी या तालुक्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये वेळ देऊन आज आमच्यावरती आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली, त्याबद्दल आपल्या सगळ्याच्या वतीनं या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आदरणीय दादा, पहिल्यांदाच मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलो आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नव्हती अशा प्रकारची पंचवार्षिक आम्हाला बघायला मिळाली। एकतर सरकार निवडून आलं, सरकार शपथविधी व्हायला 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि कसं तरी 2-3 महिन्यानंतर सरकार स्थापन झालं आणि आमचं दुर्दैव असं जगावरती संकट आलं आणि कोविड सारखं संकट आलं। हे साधारणतः एका पंचवार्षिक मधले 60 महिने जर आपण बघितले तर त्या 60 महिन्यातले पहिले 3 महिने सरकार स्थापन नव्हतं। कोविड सारखं संकट आलं, 2 वर्ष पूर्ण जगावरती संकट होतं, त्यात जवळजवळ 24 महिने गेले, म्हणजे 27 महिने तर ह्यातच गेले। कसा तरी सरकारचा सूर लागला, एक बजेट होतंय का नाही अशी परिस्थिती होती, तोपर्यंत सरकार पडलं। 9 महिने पुन्हा सरकारमधनं आम्ही बाहेर, म्हणजे जवळजवळ 27 आणि 9 37 महिने ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्या ठिकाणी गेले आणि कामकाज करायला तालुक्याच्या विकासाला साधारणतः 22 ते 23 महिन्याचा कालखंड या ठिकाणी मला मिळाला। त्यामध्ये पुन्हा लोकसभेची आचारसंहिता आहे, विधानसभेची आचारसंहिता आहे, त्याचे 4-5 महिने दोन्ही निवडणुकाचे। अशा परिस्थितीत 20-22 महिन्यात या तालुक्यातले अनेक प्रश्न होते दादा, परंतु आदरणीय दादा, मी अपक्ष असताना सुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि कधीही मला परकेपणाची जाणीव त्या ठिकाणी होऊ दिली नाही आणि जे तालुक्याच्या विकासासाठी जे जे मागितलं ते देण्याची भूमिका आदरणीय दादांनी त्या ठिकाणी घेतली। त्यामध्ये मग डिक्सळ सारखा पूल असेल, गेली 20 वर्ष
सातत्याने या पुलाची मागणी होत होती. पहिल्यांदा कोविडच्या परिस्थितीत सुद्धा दादांनी मान्य केलं की मी त्याला 55 कोटी रुपये देतो. दुसरं महत्वाचं, कोविडच्या परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा तालुक्यामध्ये नव्हत्या. मी दादांना सांगितलं की मला कसल्या हल्लीमध्ये 100 बेडचं दादा हॉस्पिटल पाहिजे. दादांनी टोपे साहेबाला सांगितलं की ते संजयचं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये 20 ICUचे बेड, आणि अशा पद्धतीनं त्याला पटकन पैसे दिले पाहिजेत. आज तुमच्या आशीर्वादानं अतिशय सुसज्ज अशा प्रकारची इमारत त्या ठिकाणी 100 कोटीची आपल्याकडे करमाळा शहरामध्ये पाहायला मिळते. दादा, ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा स्टेटचे बजेटचे पैसे असतील रस्त्यासाठी जवळजवळ 300-350 कोटी तुम्ही करमाळा तालुक्यामध्ये या ठिकाणी मला सहकार्य करायची भूमिका घेतली. सगळ्यात महत्वाचा माझा जातेगाव टेंभुर्णी रस्ता होता दादा, त्याच्यावरती लायबिलिटी होत्या, जुन्या कॉन्ट्रॅक्टरची कोर्ट केस चालू होती. आपण ठामपणे भूमिका घेतली की ज्या लायबिलिटी कोर्टात न बसतील ते राज्य शासन भरायला तयार आहे, आणि तो रस्ता NHAI कडे हँडओव्हर करण्यासाठी जी आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर आपण गडकरी साहेबांना सांगितलं की बाबा हा हँडओव्हर करतोय, त्याला लगेच तुम्ही बजेटमध्ये घ्या. त्याच्याप्रमाणे नॅशनल हायवेकडे तो बजेटमध्ये आला. जवळजवळ 1200-1250 कोटीचा रस्ता या ठिकाणी तुमच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी होतोय. आज या ठिकाणी 71 किलोमीटरचा 250 कोटीचा हा हयाममधला रस्ता राशीनपासून ते वेणेगाव पर्यंत आपण त्या ठिकाणी नेऊन जोडतोय. म्हणजे 2 जिल्ह्याच्या सरहद्दीपासून 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता या ठिकाणी दिला. सगळ्या आमदारांना माझ्या माहितीप्रमाणे 30 किलोमीटरच्या पुढे कोणाला सुद्धा आहे, पण मी 71 किलोमीटर आपण मला रस्ता दिला. या ठिकाणी करमाळा शहरामध्ये नगरपालिकेला आमच्या बिल्डिंग नव्हती. नगरपालिकेमध्ये टाउन हॉलची मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मागणी होती की कुठलंच सांस्कृतिक भवन इथं आतापर्यंत नाहीये. एक झालंय ते जुनं झालंय, त्याला वापरात नाहीये. दादांना सांगितलं, दादांनी 10 कोटी रुपये दिले, 5 कोटी रुपये दिले नगरपालिका बिल्डिंगसाठी, 4.5 कोटी दिले टाउन हॉलसाठी, आणि 50 लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दिले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधनं या तालुक्यामध्ये 2 वेळेस आदितीताई तटकरे पहिल्या वेळेस होत्या. 5 कोटी रुपये आदितीताईंनी त्या ठिकाणी दिले. देवीच्या मंदिरासाठी आपण त्या ठिकाणी जवळजवळ 3.5 कोटी रुपये घालवले. पोपळस सारख्या ठिकाणी, चिकलठाण सारख्या ठिकाणी आमच्याकडे संगोबाचा देवस्थान आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत सुविधा उपलब्ध नव्हती. 90 लाख रुपये आपण तिथं 10व्याचे विधी त्या ठिकाणी होतात, आदरणीय दादाच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी दिले. ह्या वर्षी 5 कोटी रुपये आपण पुन्हा त्या ठिकाणी देतोय. म्हणजे अशा पद्धतीनं 25-15 मध्ये आपण दादा जवळजवळ या तालुक्यात 15 कोटी रुपये दिले. अशा विविध क्षेत्रामध्ये अल्पसंख्याकांसाठी पैसे दिले, मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या कब्रस्तानसाठी दिले, दलित वस्तीमध्ये पैसे दिले. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दादा या तालुक्याची विकास करण्याच्या दृष्टीनं आपण फार मोठी सहकार्याची भूमिका घेतली. सगळ्यात महत्वाचा विषय तालुक्याचा कुकडी उजनी उपसा सिंचन योजना. दादा, या तालुक्यामध्ये कुकडीसारखं पाणी नुसतं रेकॉर्डवरती आम्हाला दाखवलं जातंय. 23-24 हजार हेक्टर क्षेत्र आमचं या तालुक्याचं कुकडीवरती आहे. तुम्हालाही हा सगळा वेळोवेळी आपण मिटिंगा घेतलेत, तुम्हालाही हा सगळा विषय माहीत आहे की 14 दिवसाच्या पुढे कुकडीचं पाणी आम्हाला मिळत नाही. म्हणून आम्ही जयंत पाटील असतानाच आपण सूचना दिल्या, त्याच्यामध्ये आपणही दादा मिटिंग घेतलेली होती कुकडीच्या पाण्यासाठी, म्हणून आपण मिटिंग घेतली आणि कुकडीच्या आहे या प्रकल्पामधनं 24 हजार हेक्टरला आपल्याला पाणी मिळू शकत नाही, म्हणून आपण नव्यानं दुसरा काय मार्ग सापडतोय का हे आम्हाला सुचवायला लावलं. आम्ही त्याच्यामध्ये वेगळा मार्ग काढला. आमचं कुकडीचं पाणी तुम्ही उजनीत द्या, दोघांचं कॅशमेंट एक आहे, आणि उजनीतून आम्हाला 2 ठिकाणी पाणी उचलायला परवानगी द्या. पाणी कुकडीचंच आहे आमचं, आणि 2 ठिकाणी आपण, एक ठिकाणी कितूरवरून आणि एक ठिकाणी वासिंब्यावरून तेच पाणी उचलतोय, आणि कुकडीच्या सगळ्या जेवढा इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपल्याकडे खर्च झालाय त्याच्यामध्ये पाणी टाकून आमचं हक्काचं 24 हजार हेक्टरचं पाणी आहे. आणि त्यासाठी मध्यंतरी आपण त्याचे सर्वेचे या ठिकाणी आदेश दिलेत. सर्वेचं टेंडर निघायचं बाकी आहे, त्याच्यामध्ये काही क्युरी आहेत, शासनाकडनं पुन्हा क्युरी काढून खाली पत्र आलेलं आहे. त्याही बाबतीत आपण भविष्यकाळामध्ये सहकार्याची भूमिका ठेवाल ही या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. दुसरा महत्वाचा विषय दहेगावची आमची योजना. दादा, आपण एकाच वेळेला
आमच्या दायगाव पूर्ण व्हायला 116 कोटीची गरज होती आणि दादा आपल्याला मनेपर्यंत आपण 116 कोटी रुपये मला दहीगाव योजनेसाठी दिलं आणि एकाच वेळेस सगळ्या दहीगावचं टेंडर काढलं. आता दहीगाव आपण बंद नलिकेतनं करतोय. बंद नलिकेतनं राहिलेलं पाणी शिल्लक राहिलेलं आपण काय गावाचा समावेश त्या ठिकाणी करतोय. वडशिवण्याचं तलाव असेल, रोपळे असेल, झरे असेल, देवळाली असेल आणि परिसरातली अनेक गावं आपण त्या ठिकाणी त्याचे सर्वे करण्यासाठी म्हणून आपल्याला पत्र दिलंय. तशा प्रकारचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले, तुम्ही दिलेले आहेत. भविष्य काळात त्याचाही समावेश आम्हाला या सगळ्या गावाचा त्या योजनेमध्ये करून द्यावा. आणि या निमित्तानं बोलत असताना कुर्डवाडीमध्ये दादा आपण मला कुर्डवाडी शहरातल्या गटरीसाठी 35 कोटी रुपये कुर्डवाडीमध्ये दिले. तिथं कोविडच्या कालावधीमध्ये ट्रामा सेंटर मी मागितलं. ते ट्रामा सेंटर जवळजवळ 36 कोटीचं ट्रामा सेंटर दिलं. त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. कुर्डवाडी शहरामध्ये पुन्हा गटारी घेतल्या. त्यानंतर आम्ही दुसरा DPR तयार केला कॉन्क्रीट रस्त्याचा. त्याही बाबतीमध्ये 69 कोटी रुपये आपण दिलं. ही सगळी कामं दादा कुर्डवाडी शहरामध्ये पूर्ण आहेत. आता मध्यंतरी तुम्ही मला सांगितलं की तुला 25 कोटी रुपये मी नगर उत्तानमधले शहरी भागात देतो. दादाला म्हणलं मला कुर्डवाडीत कामच सांगायला राहिलेलं नाही, मला द्यायचे असले तर 25-15 द्या. म्हणून त्या दिवशी दादानी 5 कोटी रुपये मला त्या 25-15 त्या ठिकाणी दिले आणि अनेक गावाला छोट्या छोट्या कामासाठी आपण ते वापरतोय. अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी मी आपल्याला विनंती केली, आज आमच्याकडे बऱ्याच दिवसाची मागणी होती सिनियर डिव्हिजन कोर्टाचं त्या ठिकाणी व्हावं, कारण आम्हाला बार्शीला जावं लागत होतं. दादा 1 वर्ष 1.5 वर्ष मागे लागून आपल्या सहकार्यातून सिनियर डिव्हिजन या ठिकाणी झालं. कोर्टाचं जी बरेच दिवसाची मागणी होती, लोकांना त्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागत होते. अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी मागणी केली, आपल्याला विनंती केली, त्या त्या ठिकाणी सढळ हातानं दादा आपण त्या ठिकाणी विकासासाठी मदत केली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. दादा लाडकी बहीण योजनेत सुद्धा या तालुक्यामध्ये एकूण अर्ज 62,344 दाखल आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ 60,867 महिला भगिनींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय. मी अनेक ठिकाणी चर्चा करत असताना सांगतेत मला माता भगिनी सांगतेत की 1,500 रुपयामध्ये आता नवीन कंपन्या येतात. स्कूटीचा सुद्धा महिन्याला हप्ता 1,500 भागवून स्कूटी सुद्धा द्यायला चालू केली म्हणले. काही महिला भगिनींची इच्छा होती मोबाईल घ्यायचा चांगला, EMI सुरू झाली, कंपन्या आल्या आणि त्याच्या माध्यमातून आता 1,500 रुपयाच्या ह्याच्यावरती जे महिला भगिनींनी आर्थिक चणचण होती, परंतु आपली इच्छा पूर्ण करता येत नव्हती. या माध्यमातून ती इच्छा पूर्ण व्हायला लागली. दादा दुष्काळाच्या बाबतीत सुद्धा बॅकवॉटरवरती 40 गावं आहेत माझी, तरी सुद्धा दुष्काळाच्या बाबतीत दुष्काळ निधी 340 कोटीच्या आसपास सगळा या तालुक्याला आपल्या माध्यमातून मिळाला. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून 340 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं. आम्ही सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक दादांचं आभार व्यक्त करतो. आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. दादा चिकलठाणजी ऊर म्हणून 16 किलोमीटरचा रस्ता होता, तुम्हाला मी वेळोवेळी सांगितलं. तोही रस्ता आपण 3 बजेटमध्ये करून 16 किलोमीटर त्या ठिकाणी दिला. त्यामध्ये तो नवीन तंत्रज्ञानामधून आपण त्या ठिकाणी सॉइल कॉन्झर्वेशन मध्ये त्या ठिकाणी तो रस्ता घेतला आणि रोज 1 किलोमीटर काम करून जवळजवळ 20-25 दिवसामध्ये ते काम त्या ठिकाणी संपवलं. अशा पद्धतीनं जिथं जिथं मी आपल्याला विनंती केली त्या त्या ठिकाणी आपण सहकार्य केलं. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करून मी माझं लांबलेलं स्वागतपर या ठिकाणी प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे 1 पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियलसाठी अवश्य भेट द्या. VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 9552 74 47 99.